खरं तर मला कळलं नाही की ही गोपनीयता, हा छुपेपणा आणि हा लबाडी कशासाठी चालली. कारण एका मोठ्या प्रोजेक्टचे तुम्ही जेव्हा भूमिपूजन करता त्यावेळी तुम्ही किती मोठ्या प्रमाणात ते करायला पाहिजे होतं, पण का नाही होते. कारण तुमचा स्थानिकांचा विरोध, तिथल्या सर्वेला तुम्हाला विरोध, आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट तिथल्या लोकांना भूमिपूजन माहित नाही, तिथल्या लोकप्रतिनिधींना भूमिपूजन माहित नाही, आणि भूमिपूजन केलं पण एका रूम मध्ये बसून केलं. खरं तर हा खूप मोठा भ्रष्टाचार आहे. अदानींना मदत करण्यासाठी केंद्र सरकार असेल किंवा राज्य सरकारच्या माध्यमातून ज्या तऱ्हेने आम्ही बघतो आहोत मोठ्या प्रमाणामध्ये की त्यांना मदत करण्यासाठी मग तुम्ही टेंडरच्या कंडिशन मॅनिप्युलेट करा, त्यांच्यासाठी डीसी रूल बदला, त्यांच्यासाठी मोक्याच्या महत्वाच्या जागा घ्या, हे त्याच्यासाठी कमी किमतीमध्ये म्हणजे मोफत त्या जागा त्यांना उपलब्ध करून द्या. पीएफपीच्या नावावरती एक मोठा घोटाळा त्या ठिकाणी चालू आहे, आणि म्हणून आम्ही सातत्याने एका गोष्टीच्या बाबतीत बोलत आहोत की हा पूर्ण घोटाळा आहे. आणि तिथल्या स्थानिक जिथे भूमिपूजन झालं तिथल्या सुद्धा लोकांना बोलवलं नाही रेल्वेच्या त्या ग्राउंड मधल्या. आम्हाला काहीच माहित नाहीये. आम्हाला आता सांगितलं भूमिपूजन कॅन्सल झालं का स्थानिक लोकांचा विरोध होता. म्हणजे एवढा छुपा कारभार कशासाठी चाललाय, त्याच्यामध्ये काळा वेळ का उलट चाललेला एवढ्या मोठ्या प्रोजेक्टसाठी. आमचा सातत्याने त्यांना सांगणं आहे की हा प्रोजेक्ट हा फक्त अडाणींना त्या ठिकाणी मुंबईचा बादशाह करण्यासाठी आणि मुंबईच्या रिअल इस्टेटचा बादशाह करण्यासाठी हा प्रोजेक्ट आहे. हा प्रोजेक्ट ना धारावीकरांच्या साठी आहे ना मुंबईकरांसाठी हा प्रोजेक्ट आहे. त्याच्या नावाखाली कांजूरमार्ग, विक्रोळी, भांडूप, मुलुंड, कुर्ला या ठिकाणच्या मोठ्या मोठ्या जमिनी मुक्त दरामध्ये घेण्याचं काम झालं. जेव्हा धारावीची जनता सांगते आम्हाला धारावीत घर पाहिजे, तर मग धारावीच्या नावाखाली या सगळ्या जागा कशासाठी चालल्या, आणि त्या पण रिलेटेडच्या एका ठिकाणी उपमुख्यमंत्री महोदय सांगतात की कारशेडला जागा देऊ शकत नाही कारण का तिथे मँग्रोव्ह आहे, तिथे फॉरेस्ट आहे. मग ह्या जमिनी कशा काय देण्याचा प्रस्ताव तुम्ही केला अडाणींना. म्हणजे अडाणींना एक नियम आहेत आणि बाकीच्या लोकांसाठी एक नियम आहेत का. आपण जर बघितलं असेल तर या सगळ्या गोष्टीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार आहे. हा लँड माफिया करण्याचा एक मोठा प्रमाण चाललेलं आहे. धारावी 550 एकरचे असताना 1500 एकर जमीन देण्याचं काम चाललेलं आहे. जेव्हा धारावीतले लोक व्हायटल प्रोजेक्ट आहे धारावीतच त्यांना घर मिळालं पाहिजे भूमिका मांडत असताना या सगळ्या जमिनी कोणासाठी चालल्यात, हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न. पण ताई तुम्ही याला विरोध केला होता, आता मात्र त्याचं नारळ फोडलेलं आहे. आता विरोध मावळला म्हणायचं. नारळ कसा काय फुटला आम्हाला तर माहितीच नाही. नारळ कसा फुटला, एका रूम मध्ये एका घरात फुटला. आता कसा विरोध, आम्ही त्याला विरोध करणार, ते कुठे येते ना. त्यांना सर्वे काय लोक सपोर्ट करते ना, त्यांना लोक काही मदत करते. लोकांचा ते विरोध आहे. मी सांगते जिथे त्याने नारळ फोडला तिथल्याच लोकांना भेटा रेल्वे कॉलनीच्या. त्यांना सांगितलं होतं की तुम्हाला आम्ही इथे घर बांधून देऊ, त्यांना आता शिफ्टिंगचं चाललंय. त्याच्याबरोबर आहे कोण, कसला नारळ फुटला.